नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, प्राध्यापक भरतीची जाहिरात आली. पुणे विभागाची, पुणे विद्यापीठात जाहिरात आहे. 111 पदांची जाहिरात आहे. तिन्ही पदांसाठी जाहिरात आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मी सांगतो. बघा, नवीन जाहिरात आहे. फॉर्म भरण्याची पुन्हा संधी मिळणार आहे आणि GR नुसार तुमची आता निकष बदलले प्राध्यापक निवडीचे, त्यानुसार तुमची निवड होणार आहे. तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं TET आणि CETच्या बॅचेस अवेलेबल आहे. तुम्हाला अपेक्षित असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. लिंक डाउनलोड करून ॲप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच तुम्ही परचेस करा. त्यानंतर तुम्हाला इथे महारिव्हिजनचे सेशन सुद्धा अवेलेबल असेल या चॅनलला. आता TET 2025 23 नोव्हेंबरला होणार आहे. त्याच्यासाठी फ्रीमध्ये यूट्यूब चॅनलवरती हे सेशन चालणार आहे. 9 नोव्हेंबरपासून 22 नोव्हेंबरपर्यंत हा टायमिंग आहे. हे विषय आहेत आणि हे फॅकल्टी तुमचे हे सेशन घेणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये टेस्ट सिरीज सुद्धा आम्ही 3 दिलेल्या आहे. ह्या तिन्ही टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व्ह करा, त्याचं एक्सप्लेनेशन पण आम्ही देणार आहोत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त टेस्ट सिरीज हवे असाल तर 299 रुपयात टेस्ट सिरीज तुम्हाला आम्ही देत आहोत. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लिंकवर जा आणि हवी ती टेस्ट सिरीज लगेच परचेस करा. चला, मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. त्यातला पहिला मुद्दा की उच्च शिक्षणामध्ये 3 प्रकारचे मुख्य अध्यापक वर्ग असतात. त्यातला पहिला सहाय्यक प्राध्यापक, ज्याला असिस्टंट प्रोफेसर म्हणतो, सहप्राध्यापक ज्याला असोसिएट प्रोफेसर म्हणतात आणि प्राध्यापक ज्याला प्रोफेसर म्हणतो. ह्या तिन्ही पदांसाठीची पुणे विद्यापीठाची जाहिरात आलेली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं बघा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यामध्ये 3 पदांच्या जाहिराती आहे. 111 पदांसाठीची ही जाहिरात आहे. वन बाय वन आपण बघूया थोडक्यात. ही जाहिरात कोणती आणि किती पदांची जाहिरात कोणाची आहे? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आहे. पूर्वीचं ज्यांचं नाव पुणे विद्यापीठ होतं. आणि किती पदांची जाहिरात आहे? तर ती 111 पदांची जाहिरात आलेली आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं बघा, ही जाहिरात ऑलरेडी आली होती. कधी आली होती? जाहिरात क्रमांक 13 सप्टेंबर 2024ला त्याचं हे शुद्धीपत्रक आलेलं आहे. सो त्यावेळेस पण काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असतील, त्यांना पण फॉर्म भरण्यामध्ये इथे एडिटिंग करता येणार आहे आणि नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा फॉर्म भरण्याला संधी देण्यात आलेली आहे. फॉर्म भरण्याचा कालावधी किती आहे? तर फॉर्म भरण्याचा कालावधी बघा, तुम्हाला शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर 2025 पासून ते रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 पर्यंत फॉर्म भरण्याचा कालावधी आहे. त्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ती अर्जाची प्रत आणि संबंधित कागदपत्रे. आता संबंधित कागदपत्रे कोणकोणती? तर फॉर्म भरताना जी माहिती तुम्ही भरतात त्या माहितीच्या अगेन्स्ट लागणारे डॉक्युमेंट, ओरिजिनल प्लस झेरॉक्स दोघे घेऊन जायचे. कुठे घेऊन जायचंय? प्रशासन शिक्षक कक्षाकडे घेऊन जायचंय पुणे विद्यापीठाच्या. त्यांच्याकडे जाऊन हे तुम्हाला शो करायचंय. कधीपर्यंत करायचंय? शुक्रवार 12 डिसेंबर 2025 पर्यंत शो करायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाणार आहे. सो याचे मार्काचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे? याचा GR आहे, तो GR पण मी तुम्हाला दाखवतो. चला पुढे घेऊन जातो की जागा किती आहेत? तर जागा 111 आहे. सहाय्यक प्राध्यापकाच्या 47 आहे, सहयोगीच्या 32 आहे, प्राध्यापकाच्या 32, अशा 111 जागा आहे. आणि फॉर्म पुन्हा भरता येईल का? त्या संदर्भात त्यांनी सांगितलं बघा, ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या ऍडच्या अगेन्स्ट म्हणजे जाहिरात क्रमांक 30 डिसेंबर 2023 आणि 13 सप्टेंबर 2024 अन्वये अर्ज केलेले उमेदवार त्यांच्या अर्जामध्ये बदल सुधारणा करू शकतात. तुम्ही आता जाऊन बदल सुधारणा करू शकतात. आणि दुसरा मुद्दा, हा एक स्टार करतो मी, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की सदर मुदतीमध्ये नवीन उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. आता नवीन उमेदवार कोणते, पात्रता काय असणार आहे? तर यामध्ये पात्रतेचे निकष काय ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो. दुसऱ्या मुद्द्यामध्ये बघा, जाहिरात जी आली होती त्याचे शुद्धपत्रक त्यांनी सांगितलं की या संकेतस्थळावरती आम्ही 7 नोव्हेंबर 2025ला प्रसिद्ध करणार आहोत. त्याचं पण अपडेट मी तुम्हाला पुढे देतो. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. बघा, ही जाहिरात आली आहे 4 नोव्हेंबर 2025ला. आता या जाहिरातीच्या अगेन्स्ट तुम्ही जर फॉर्म भरू इच्छित असाल तर याचे निकष काय थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता रिसेंटली बघा, पेपरला पण न्यूजपेपरला बातमी आली होती की राज्यात पारदर्शक प्राध्यापक भरतीसाठी नवे निकष लागू होणार आहे. म्हणजे मुलाखती साठी फक्त 25% गुण असणार आहे आणि मुलाखत ऑन कॅमेरा होणार आहे. मग याचा GR आला होता बघा, 6 ऑक्टोबर 2025ला हा GR आला होता. त्याचा टायटल होतं, राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत. म्हणजे कृषीचे सोडले तर सगळे प्राध्यापक या पद्धतीनेच भरती होणार आहे. कसे भरती होणार आहे? त्यासाठी GR आला बघा. GRचा म्हणणं काय की तुमचं आतापर्यंतचं जे तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, तुमचं शिक्षण झालंय, तुमचा अनुभव आहे, त्याला मार्क दिले त्यांनी 75 मार्क. बघा, अकॅडमिक तुमचं शिक्षण काय झालंय, टीचिंगचा एक्सपिरियन्स काय आहे आणि तुमचं रिसर्च काही आहेत का, त्यानुसार तुम्हाला 75 मार्क आहे, ज्याला आपण ATR म्हणतो, ATR. आणि दुसरं आहे, त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू परफॉर्मन्स असेल तुमचा 25% किंवा 25 मार्कांचा. असं आउट ऑफ 100 मार्कांवरती तुमचं मेरिट लागणार आहे आणि मेरिट थ्रू तुमचं सिलेक्शन होणार आहे. पण याला कंडिशन अशी आहे, सध्या तुम्ही फॉर्म भरणार, फॉर्ममध्ये सगळी माहिती भरणार, तुमचं अकॅडमिक काय आहे, तुमचं टीचिंग एक्सपिरियन्स काय आहे, तुमचं रिसर्च काय, ही माहिती भरली की तुम्हाला
बघा त्याला आउट ऑफ 75 50 मार्क जर पडले कमीत कमी तर आणि तरच तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे, अन्यथा नाही होणार इंटरव्ह्यू. आणि दुसरं काय, एका जागेसाठी किती इंटरव्ह्यू घ्यायचा हे युनिव्हर्सिटी स्वतः ठरवणार आहे, ते पण लक्षात घ्या. युनिव्हर्सिटीच्या अंडर चालणार आहे. सो ही गोष्ट महत्वाची. आता महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला 75 मार्क किंवा 75% मार्क कसे पडतील बरं, तर त्यासाठी त्यांनी जो GR दिलाय बघा, त्या GR मध्ये काय सांगितलंय याच्याबद्दलचा माझा व्हिडिओ ऑलरेडी घेतलाय मी पाठीमागे, बघा तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. डिटेल मध्ये सांगितलंय. आता शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो याला कसे मार्क त्याने दिलेले आहे. पहिले बघा तुम्हाला इथे अकॅडमिक रेकॉर्डला मार्क दिले, त्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशनला किती पर्सेंट होते तुम्हाला पर्सेंटेज नुसार तुम्हाला मार्क आहे. त्यानंतर पीजीला किती पर्सेंटेज त्यानुसार मार्क आहे. MPhil PhD चे मार्क नुसार तुम्हाला मार्क आहे. GRF नेट सेटला तुम्हाला किती मार्क पडले त्यानुसार इथे मार्क दिलेले आहे, बरोबर. हा जो पहिला बीट. दुसरा बीट काय, टीचिंग एक्सपिरियन्स किती त्याला पण मार्क दिले. आणि तिसरं असाइनमेंट ऑफ रिसर्च ऍप्टिट्यूड अँड इनोव्हेशन स्किल याला सुद्धा मार्क त्यांनी दिले. त्यामध्ये काय काय येतं, रिसर्च पब्लिकेशन असेल, बुक्स ऑथर असेल, तुमचं अवॉर्ड असेल, PhD तुम्ही गायडन्स केला असेल कोणाला, किंवा क्युम्युलेटिव्ह फंड तुम्ही जनरेट केला असेल रिसर्च अँड डेव्हलपमेंट मधनं, तर याला पण मार्क आहे. तुमचं झालं असेल, नसेल झालं तर 0 मार्क मिळेल. पण ह्या सगळ्या मिळून तुम्हाला आउट ऑफ 75 कमीत कमी 75 पैकी 50 मार्क पडले पाहिजे, तर तुमचा इंटरव्ह्यू होईल. इंटरव्ह्यूला 25 मार्क पैकी तुम्हाला मार्क मिळतील. आउट ऑफ 100 मधून तुम्हाला जेवढे मार्क पडतील मेरिट थ्रू तुमचं सिलेक्शन होणार आहे. सो अशा पद्धतीने प्राध्यापक भरती आहे. पुणे विभागाची 111 पदांची जाहिरात आलेली आहे. तुम्ही जर या निकषामध्ये बसत असाल तर फॉर्म भरून टाका. फॉर्म भरण्याची प्रोसेस पण तुम्हाला मी सांगितलेली आहे. आणि तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये टाका, त्याच्यावर तुम्ही सेपरेट व्हिडिओ घेतो. आणि अजूनही काही भरतीचे ऍड येणार आहे त्याची पण माहिती मी तुम्हाला सांगणार. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. तुमच्या सगळ्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि जाताना परत एकदा सांगतो की तुम्ही CTची तयारी करत असाल, CTची एक्झाम 8 फेब्रुवारी 2026 होणार आहे. फॉर्म सुटणार आहे. त्या अगोदर तयारीसाठी तुम्हाला ह्या मार्गदर्शनच्या बॅचेस अवेलेबल आहे. लगेच जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करा. आणि विशेष म्हणजे तुम्हाला TET 2025 साठी महा रिव्हिजन सेशन आम्ही केले बघा. 9 नोव्हेंबर पासून ते 22 नोव्हेंबर पर्यंत हे सेशन चालणार आहे. ह्या टायमिंगला या विषयांचे आणि हे विषय शिक्षक तुम्हाला घेणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 3 टेस्ट सिरीज पण मोफत दिल्या. ह्या डेटला तुमच्या टेस्ट सिरीज आहे, ह्या डेटला त्याचं एक्सप्लेनेशन आहे. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला हवे असेल तर 299 रुपयात भरपूर सारा टेस्ट पण अवेलेबल आहे. कुठे अवेलेबल आहे, ॲपवरती अवेलेबल आहे. ॲप कुठे आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. ॲप डाउनलोड करा, हवी ती बॅच परचेस करा. अजून काही डाऊट असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला नक्की तुम्ही कॉल करू शकता. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, इतर विद्यार्थ्यांना शेअर करा. आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.